अर्थांतर पाहिल्या विना उगाच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेशे. तो श्रोता नाही, तो दगड म्हणतात. म्हणजे प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्या हृदयामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये, साधकाच्या अंतःकरणामध्ये त्या ओवीच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. अर्थांतर पाहिल्या विना अर्थ जर आपण बघितला नाही, आपण काय काय वेळेला बोलतो बघा, त्या गोष्टीला काय अर्थच नाही, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला कळलाच नाही. तसं इथे आपल्याला प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. अर्थांतर पाहिल्या विना उगाच करी जो श्रवण, म्हणून प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आपण प्रत्येकाने अर्थ समजून घ्या, प्रत्येक ओवीचा, प्रत्येक प्रमाणाचा अर्थ समजून घ्या. आणि जर आपण तो समजून घेतला नाही तर संत रामदास म्हणतात, उगाच करी जो श्रवण, उगाच आपण श्रवण करायला बसतो, मग तो श्रोता नव्हे पाषाण मनुष्य वेखे. तो श्रोता नाही, त्याला दगड म्हटलेला आहे संत रामदासांनी. तर प्रत्येकाने आपण प्रत्येकाच्या ओवीचा, आपण या भागवताच्या ओवीचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. अजून एक पुढे तुम्हाला सांगतो की पुढती असते वेनायसे, ज्ञानोबा सांगतात, पुढती असते वेनायसे जया पाहल्या अद्वैत दिवसे. मग आपण पाचे आपण असे अखंडित. हे ज्ञान कधी करेल आपल्याला? जो कधीही मावळत नाही असा ज्ञान सूर्य, ज्याच्या हृदयामध्ये उदय पावला आहे, तो आपण आपल्या ठिकाणीच सदोदित ब्रह्मानंदात असतो. अशी अवस्था झाली तरच आपल्याला या भागवताचा, ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्याला कळेल. पुढते असते वेनायसे, म्हणजे ह्या सूर्याचा कधीही अस्त होत नाही असा ज्ञान सूर्य आपल्या हृदयामध्ये जर प्रगट झाला, ज्ञान सूर्य आपल्या हृदयामध्ये प्रगट होतो. सूर्य आपल्याला दिसतो समोर, रोजच्या रोज दिसतो, पण ज्ञान सूर्य आपल्या हृदयामध्ये आहे. ज्ञान सूर्य कुठे? आपल्या हृदयामध्ये आहे. आणि तो आपल्याला दिसला पाहिजे. आणि तो दिसण्यासाठी आपल्याला प्रक्रिया पाहिजे. हे सगळे आपले सप्तचक्र भेदन करून, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, हे सप्तचक्र भेदन केल्यानंतर आपल्याला ह्याचं ज्ञान होतं. आणि आपल्याला ध्यान करायला पाहिजे. प्रत्येक संतांनी ध्यान केल्याशिवाय ज्ञान बोललेच नाही. आणि आपण जर ध्यान करत नसेल तर आपला ज्ञान अनुमानाचं आहे, म्हणजे अंदाजे खरं नाही ते. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? ध्यान करायला पाहिजे. आणि तो ज्ञान सूर्य, त्या ज्ञान सूर्याचा उगम आपल्या हृदयामध्ये जर तो उगम पावला तर मग तो साधक, तो सिद्ध पुरुष आपल्याच आनंदामध्ये अखंडित आयुष्य घालवत असतो. आपल्या आतमध्ये जर त्या ज्ञानाच्या सूर्याचा उगम पावला तर आपल्याच ठिकाणीमध्ये सदोदित ब्रह्मानंदात असतो. मग आपल्याला ब्रह्मानंद का मिळत नाही? तर आपल्या अंतःकरणामध्ये तो ज्ञान सूर्याचा उगम झालेला नाही. म्हणून तशा सद्गुरू शरण जायला पाहिजे की जो आपल्या हृदयस्तु नारायण, म्हणजे हृदयामध्ये असलेल्या नारायणाचा प्रकाश स्वरूप, चैतन्य स्वरूप आपल्याला जो अनुभूतीला आणून देतो, अशा गुरूंना आपण शरण जायला पाहिजे. नाही तर आपण केलेले सगळे कर्म फुकट जाणार आहेत. सगळे आपण आत्तापर्यंत जोचं आयुष्य, आपल्या 50, कोणाचं 60, कोणाचं 70, कोणाचं 80, जे आपण आयुष्य घालवलं ते संपूर्ण फुकट जाणार आहे. म्हणून प्रत्येकाने काय करा? ध्यान करा, साधना करा. आपल्या अंतःकरणामध्ये स्वतःचा आत्मप्रकाश आहे. आपल्या आत्म्याच्या प्रकाशात आपल्याला हे ज्ञान वाचता यायला पाहिजे. आपण इकडनं जमा करतो, तिकडनं जमा करतो, इकडनं ऐकतो, युट्यूबवर ऐकतो, अनेक ठिकाणी आपण ज्ञान जमा करतो. पण तो ज्ञान कसा आहे तर सांगावांगाची काम आहे ती. आपल्याला स्वतःचा अनुभव नाहीये. आणि तुकोबारानं स्वतःचा अनुभव आला, ज्ञानोबारानं स्वतःचा अनुभव आला. आणि अनुभवातून आपल्याला हे ज्ञान आपल्याला सांगता यायला पाहिजे. ते अनुभव कधी येतील तर कधीही न मावळणारा सूर्यप्रकाश
म्हणजे आपल्या ज्ञानाचा प्रकाश जर आपल्या आतमध्ये प्रकाशित झाला तर आपल्या आत्म्याच्या प्रकाशात आपल्याला संपूर्ण भागवत वाचता यायला पाहिजे. सगळेच वाचतात भागवत, पण त्यांच्याकडे आत्मप्रकाश नाही. म्हणून लिहिलं, जोवरी नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपे आपणास, तोवरी नाना मतांस चालू होते. अनेक मतांचा गलबला, कोण आवडेल कोणाला. संतांच्या वाटेवर कोणी चालतच नाही. संतांच्या वाटेवर चालता यायला पाहिजे. संतांचे विचार वेगळे, संतांचे आचार वेगळे. संतांना सांगायचं काय ते बाजूला ठेवतात लोक आणि आपलाच सांगत बसतात. बघा तिथं काय सांगतात. कारण अशी अवस्था जर झाली नाही, जसं इथं आता तुम्हाला उदाहरण दिला की कमळाच्या देठ्यामध्ये अनेक तंतू आहेत, बारीक बारीक तंतू आहेत. आणि त्या बारीक बारीक तंतूमधून कमळाला फुलवण्यासाठी त्या बारीक तंतूमधून पाण्याचा प्रवाह त्या कमळांच्या पाकळ्यापर्यंत जातो. कमळांच्या पाकळ्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्या पाकळ्या फुलल्या जातात, प्रफुल्लित होतात. पांढरा शुभ्र असा चंद्र, पांढरा शुभ्र असा कमळ उमलला जातो. पण कधी जर त्या देठामध्ये असलेले बारीक बारीक तंतू आहेत, त्या तंतूच्या माध्यमातून पाणी पुरवलं जातो त्या पाकळ्यांपर्यंत, म्हणून तो एवढा शुभ्र असतो. तसं आपल्या ह्या देहरूपी कमळामध्ये, आपल्या 10व्या दारामध्ये, ज्याला सहस्त्रदल चक्र म्हणतात, 100 पाकळ्यांचा कमळ आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये, त्याला सहस्त्रदल म्हणजे 100 पाकळ्यांचा कमळ आपल्याकडे आहे. आणि त्या कमळाला प्रफुल्लित करणारा, त्या कमळाला उगवण्यासाठी साधू काय करतात. ओंकार तत्वाचा जो नाद आहे आपल्या मूलाधार चक्रामध्ये, तो मूलाधार चक्रातला अनाहत ध्वनी, ओंकार स्वरूपाचा नाद, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा चक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, म्हणजे या पाठीच्या कण्यामधून जे जाणारे तंतू आहेत, ते तंतू म्हणजे कसे असतात, ते एखाद्या वाद्यासारखे आहेत. तर आपल्याला जो ओंकार तत्वाचा ध्वनी जो आहे, तो आपल्याला हळूहळू श्री गुरूंच्या कृपेने ब्रह्मरंध्रात आपल्याला नेता यायला पाहिजे. आणि त्या नाद ब्रह्म, त्याला अनाहत ध्वनी म्हणतात. तो अनाहताचा ध्वनी जो आहे तो आपल्याला ब्रह्मरंध्रात नेता यायला पाहिजे. तेव्हा आपल्याला त्या ज्ञानाची, त्या ब्रह्मज्ञानाची, त्या आत्मज्ञानाची आपल्याला अनुभूती येते. आणि म्हणून साधू असे करतात की ते खंडन करून देतच नाही ओंकार तत्वाला. ओंकार स्वरूपाचा जो ध्वनी आहे, त्या ध्वनीचं कधीच खंडन होऊन देत नाही. आणि म्हणून साधू कोणाशी जास्त बोलत नाही, ते बडबड पण करत नाही, ते जास्त कीर्तन पण करत नाही, प्रवचन पण करत नाही, ते बोलतच नाही कोणाशी. का? कारण त्याला अनाहताचा ध्वनी जो आहे, त्या अनाहत नादातून त्यांना आनंद प्राप्त होतो, सुख प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतो. आणि तिथे ते कसं असतात, तिथे ते दबा धरून बसलेले असतात. म्हणून जास्त कोणाशी बोलत नाही. जे खरे साधू असतात ते जास्त कोणाशी बोलत नाही, कारण त्या आनंदामध्ये आत्मानंद येतो. सोहम आत्मा स्वानंद घन, आणि आपला तो आनंद घन तोच आहे आणि तोच परमात्मा आहे. तो नाद ब्रह्माच्या रूपाने परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रगटच आहे. वस्तू प्रगटच असे प्रगट आहे तुमच्याकडे, पण श्री गुरूंची कृपा नाही, त्या प्रक्रिया नाही तुमच्याकडे. कसं जायचं ब्रह्मरंध्रात, सप्तचक्र भेदन करून ब्रह्मरंध्रात जाऊन शांत स्थिर कसं व्हायचं, स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात त्याला. ती अवस्था कशी बळकावून घ्यायची
ही गुरुकृपा लागते. आणि त्या तसा गुरु मिळाला तरच. जर तसा गुरु नसेल तर मग काहीच फायदा नाही. म्हणून जीवनामध्ये येऊन गुरु कसा करावा हे प्रत्येकाने शिकायला पाहिजे. आपल्याला प्रवचन करता येतो, आपल्याला कीर्तन करता येतो, म्हणजे आपण काय ज्ञानी झालो की काय? अजिबात नाही. ज्ञानी त्यालाच म्हणतात की जीव शिवाचा ऐक्य तुमचा झालेला पाहिजे. जीवाचा ना शिवाचा ऐक्य झाल्यानंतर जी अंतःकरणाची अवस्था होते त्या अंतःकरणाच्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. आणि जर ही अवस्था आपल्याकडे नसेल किंवा प्राणापानाची भेट झाल्यानंतर जी अवस्था आपल्या ब्रह्मरंध्रात आपल्याला घेऊन जाता येते त्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. किंवा ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन स्थिर झालो आपण, संपूर्ण देहाचा निराश झाला, विसर पडला, असो ऐसे कोठे आठवत नाही, देहीच विधी भोगू दशा, अशा अवस्था झाली तर त्याला ज्ञान म्हणतात. ऐकणं म्हणजे ज्ञान नाही, सांगणं म्हणजे पण ज्ञान नाही, त्या ब्रह्मानंदाचा अनुभव घेणं म्हणजे ज्ञान आहे. आपण आता इथे वळूया 37व्या श्लोकाकडे. परिच्छिन्न निर्विकार व अनंत शक्तिमान असा जो मी अंतर्यामी आहे. बघा भगवंत काय सांगतो उद्धवाला की मी परिच्छिन्न आहे, अपरिच्छिन्न. कसा आहे? अपरिच्छिन्न आणि निर्विकार आहे, म्हणजे मला कुठलेच विकार नाही आहेत. आणि अजून कसं आहे? अनंत. आणि कसा आहे? तर शक्तिमान आहे. असा जो मी अंतर्यामी आहे. तर कुठे आहे? भगवंत सांगतो उद्धवाला, तर मी प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. प्रत्येकाला अनुभूती येण्यासाठी हे नाथांनी भागवत लिहिलेलं आहे. जे काय लिहिलं ते अनुभवाचे बोलत प्रत्येकाचे, संतांचे. पण आपल्याला अनुभूती येईल कुठं? कारण का आपल्याला तसं गुरु मिळत नाही. गुरु दाविली या वाटा. गुरुनी वाट आपल्या अंतर्मुख होऊनच दाखवायला पाहिजे. म्हणून अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. जो अंतर्मुख झाला तोच तरणार आहे, बाकी सगळेचे सगळेच बुडणार आहेत. अंतर्भ्रष्ट तितके बुडाले, बाह्याकारे भरंगलेले लोकाचारी. लोकांमध्ये गेले, लोकांनी मोठेपणा दिला, महाराज लय मोठे आलेत आपल्याकडे, मग त्यांचा सन्मान करा, हात घाला, त्यांना शाल द्या, त्यांना पाकिट द्या, असं सगळं आपल्याकडे नाटकं चाललेले आहेत. खरं ज्ञानासाठी जे सांगतात ते ज्ञान खरं नाहीच आहे. जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही, म्हणून अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले, बाह्याकारी भरंगलेले लोकाचारी. लोकांमध्ये जाऊन अडकले, मोठेपणा घेतला त्यांनी. म्हणून परमार्थ हा मोठेपणाचा नाही. परमार्थ कोणाचा आहे? तर भोळ्या बाबड्या लोकांसाठी परमार्थ आहे. आणि म्हणून इथं काय सांगतात की अपरिच्छिन्न निर्विकार अनंत शक्तिमान असा जो अंतर्यामी आहे, त्याने अधिष्ठित जे सूक्ष्म रूप ते विद्वान मनुष्याकडून कमल नालात जसा तंतू असतो तसे सर्व प्राण्यांतील ओंकार या घोषरूप नादात्मकतेने जाणले जाते. आता इथे भगवंताने स्पष्टपणे भगवंताने स्वतःचा अनुभव दिलेला आहे ते उद्धवाला. त्यांचं म्हणणं एवढंच आहे. उद्धवाला सांगतो, बघ उद्धवा, की सर्व प्राण्यांतील ओंकार, ओम या घोषरूप नादात्मकतेने जाणले जाते. मी फक्त ओंकार रूप जो ध्वनी आहे त्या ध्वनीच्या नादामधूनच, म्हणजे नाद ब्रह्मातून माझी ओळख होते. उद्धवाला भगवंताने सांगितलेलं आहे. भगवंताने उद्धवाला सांगितलंय, बघ उद्धवा, नाद ब्रह्मातून जे नाद निघतो आपल्या हृदयाच्या ठिकाणी किंवा मूलाधार चक्राच्या ठिकाणाहून जे ओंकार स्वरूपाचं नाद बाहेर पडतं आणि ते सहस्त्रदळाकडे धावलं जातं. ते सहस्त्रदळाकडे धाव घेतलं जातं. मुक्ताई बोलली की नाही? मुक्ताई, उलट उलट प्राण्या फिरगो ते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा
वाहून या जाशी. मुक्ताईंचे बोल आहेत. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडा. रामदास स्वामीने लिहिले आहेत. उफराटे नाम म्हणता म्हणजे उलट राम मरा मरा नाही बरं का. मरा मरा हा कुठलाच हे नाही, हा मंत्रच नाही मरा मरा. उफराटे नाम म्हणजे मुळाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत जे नाद ब्रह्म चालतो त्याला उफराटे म्हणलाय. उलट उलट प्राण्या फिरगोते खाशी म्हणजे मुळाधार ते ब्रह्मरंध्रापर्यंत जाता यायला पाहिजे. नाहीतर आपण गोतेच खाणार सांगितले. मुक्ताई म्हणते की नाही, उलट उलट प्राण्या फिरगोते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून जाशील रे बाबा. या मायेच्या पुरामध्ये वाहून जाशील. पूरच्या पूर चालल्यात, विषयांचे पूरच्या पूर येतात आणि त्या विषयांच्या प्रवाहात वाहून जाणं सहज माणूस वाहून जातो. पण विषयांच्या विरोधात जाणं, प्रवाहाच्या विरोधात जाणं, त्याला खूप दमछाक लागतो, त्याला खूप गुरुची कृपा लागते. आणि म्हणून तर असं लिहिले, काय सांगतात बघा, ते विद्वान मनुष्याकडून कमलनालात जसा तंतू असतो, म्हणजे कमलाच्या त्या देठामध्ये जसा तंतू असतो आणि त्या तंतूच्या माध्यमातून जसा त्या कमळाला संपूर्ण पाणी पुरवलं जातो आणि तो कमल एकदम तेजस्वी होतो, फुलतो, तसा साधू काय करतात तर सर्व प्राण्यांच्या ठिकाणी ओंकार या घोषरूप नादात्मतेने जाणले जाते. तसा प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी नाद ब्रह्म आहे आणि त्या नाद ब्रह्माच्या मार्फत काय होतात, नाद ब्रह्माच्या द्वारे आपल्याला ब्रह्मरंध्रात जाता येतो. जसा त्या कमलाला तंतूच्या माध्यमातून संपूर्ण पुरवला जातो आणि कमल उगवला जात, तसा आपल्या ब्रह्मरंध्रात असलेलं सहस्त्रदळ चक्र प्रफुल्लित करून घ्यायचे असेल आपल्याला, किंवा त्या नाद ब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल तर त्या मूलाधार चक्रापासून निघालेलं नाद ब्रह्मरंध्रात कसा नेता येईल याचा आपण अनुभूती घेतली पाहिजे. जो मी अंतर्यामी आपण मुभा म्हणजे अपरिच्छिन्न सबाह्य व्यापकते संपूर्ण ब्रह्म परिपूर्ण जो कामी. म्हणजे मी अंतर्यामी मुभा म्हणजे व्यापक. भगवंत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये व्यापक स्वरूपाला आहे. व्यापक परब्रह्म परमेश्वर असून माझ्या अधिष्ठान वेदांना आधारभूत आहे. त्याला उपबृहित असे नाव आहे. त्याला काय म्हणतात, उपबृहित. जे काय नाद आहे त्याला उपबृहित असं नाव दिलेलं आहे त्याने. आणि म्हणून आपल्याला वाचन करायला पाहिजे आणि ते पण गुरुमुखातूनच व्हायला पाहिजे. असं सर्वसामान्य माणसाच्या मुखातून ऐकून किंवा आपण श्रवण भक्तीला गेलो आपण तर आपल्याला नको तिकडेच नेतात, कारण ह्याचा अनुभव कोणालाच नाही. नाथांनी लिहिलं काय, ज्ञानोबारांनी लिहिलं काय, दासबोधामध्ये काय लिहिलं आहे हे कोणालाच कळत नाही. आंधळ्याची जण अवघेचे आंधळे, सगळे आंधळे आहेत. मग आपली तेवढी शिल्लक नाही ना. आपली पुण्य असेल तर आपल्याला चांगला गुरु मिळेल. जशी जशी आपली भक्ती वाढेल, जसं जसं आपला नामस्मरण वाढेल, तसं तसं आपल्याला चांगले चांगले गुरु भेटत जातील आपल्याला. मग रामाचे पण 2 गुरु होते, कृष्ण भगवंताचे पण दोन गुरु होते. दत्ताने तर 24 गुरु केले. मग आपण नको काय करायला, आपण पण करायला पाहिजे. एक गुरु आपल्याला नाही तो दुसरा गुरु करायला काय आपल्याला हरकत आहे. पण बरेचसे लोक घाबरतात. आता खरं ज्ञान मिळत नाही तो पण घाबरण्याचं कारण काय. ज्या वेळेला गुरुकृपा होते त्यावेळेला तुमच्यातलं सगळं अज्ञान बाजूला होतं. जसं एखाद्या गुहेमध्ये अंधार आहे आणि तो बऱ्याच हजारो वर्षापूर्वीचा अंधार त्या गुहेमध्ये पडलेला आहे, तर तिथे आपण अनेक प्रकारचे प्रयत्न केले तरी पण तो अंधार जात नाही. पण एक तुमच्यातला बॅटरी घेऊन गेला किंवा एक मशाल घेऊन गेला आणि ती पेटवली तर एका सेकंदामध्ये त्याचा त्या गुहेमध्ये उजेड पडतो. तसा आपल्या अंतःकरणामध्ये गुरु मिळाल्या संपूर्ण एका क्षणात अंधकार जायला पाहिजे. जसा त्या गुहेतला अंधकार गेला, किती वर्षाचा अंधकार होता,
तशी ही पण आपली गुहा आहे अंतःकरण. हा बऱ्याच जन्मामध्ये या अंतःकरणामध्ये मलिनता आलेली आहे या अंतःकरणाला, आणि ती अशी जाणार नाही. मग ती जाईल कशी? तर जसा त्या गुहेमध्ये मशाल पेटवली की लगेच उजेड पडतो, तसा आपल्या ह्या अनंत जन्मामध्ये अंधकार असलेल्या ह्या अंतःकरणामध्ये जी मलिनता आलेली आहे, जो अंधकार आलेला आहे, जो अज्ञान आलेला आहे, तो जर ज्ञानाचा जराशी प्रकाश जरी पडला ज्ञानाचा, तर एका क्षणात संपूर्ण अंधार जाईल. एका क्षणात वेळ लागणार नाही, एवढं त्या नामाची ताकद आहे. पण त्या नामाकडे कोणी जात नाही, नाम कोणी घेत नाही, ध्यान कोणी करत नाही, म्हणून अनुभव येत नाही. आणि इतर तर त्यांनी सांगितलंय, तेने म्या वेद अधिष्ठित या नाव बोली जय उपबृहित. अधिष्ठाता विकारी होतं जेवी भ्रांत चंद्रमा. जसं त्यांनी उदाहरण दिलं, चंद्र आहे, चंद्र, पण चंद्र आपल्याला दिसत का नाही? कारण त्याच्यावरती आले आभर आल्यात. म्हणजे काय? आभार आलेला आहे चंद्रावरती, म्हणून आपल्याला तो चंद्र दिसत नाही. पण जर तो ढग सगळे गेले तर चंद्र आपल्याला ताबडतोब दिसतो. आपल्याला लगेच, चंद्र कुठे लांब नाही, लगेच आपल्याला दिसायला सुरुवात होतो. चंद्र काय होतो? लगेच आपल्याला दिसतो. आपल्याला दिसत नाही कारण चंद्रावर आपले ढग आलेले आहेत, आणि ढग आल्यामुळे आपल्याला ते चंद्र दिसत नाही. पण ढग गेलं की ताबडतोब तसं आपल्या अंतःकरणामध्ये आलेला मळ विक्षेप आवरण आहे, ते आपल्याला त्या आत्मतत्वापर्यंत, आत्मबोधापर्यंत, आत्मज्ञानापर्यंत, ब्रह्मज्ञानापर्यंत घेऊन जात नाही. आपल्याला अधिष्ठान आपल्या आत्म्याचीच आहे, पण आपल्यावर आलेला अंधकार आहे या विषयांचा, त्रिगुणांचा आलेला कसा आहे? मलिनता आहे, अंधकार आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. का अग्नी काष्टी अधिष्ठिता त्याशी तत्काल हे साकारता. मग प्रबलता आणि शांतता या विकार अवस्था अग्नीशी. आता मला आपल्या प्रमिलाताईने सांगितलं, अग्नी कशामध्ये आहे? तर अग्नी प्रत्यक्ष काष्ठामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी आहे, पण ते आपल्याला दिसते का? अजिबात दिसत नाही. बरं ते नाही का? आहे ना ती, मग दिसत का नाही? तर जोपर्यंत आपण लाकडावर लाकड घर्षण करत नाही तोपर्यंत आपल्याला दिसत नाही. पण लाकडातली अग्नी जरी बाहेर आली आणि जरी ती लाकडात राहिली तरी पण तिला विकार काहीच नाही. म्हणजे तिला विकार, अग्नीला विकार नाही आहे. तसं परब्रह्माला कुठल्याच प्रकारचा विकार नाही आहे. तो आणि त्याला जसा सूर्य आहे, तर सूर्याच्या प्रकाशात सगळं जग कार्य करतो. सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळं जग काम करतो. सूर्य उगवला की सगळे लोक कामं करतात, सूर्य मावळला की सगळे लोक काय करतात? झोपी जातात, आराम करतात. पण सूर्य काहीच करत नाही, फक्त प्रकाश देण्याचं काम करतो. सूर्य काय करतो? फक्त प्रकाश देण्याचं काम करतो. पण त्या सूर्याला, आपल्याकडे विकार अनेक आहेत, पण त्या सूर्याला विकार काही लागतात का? अजिबात लागत नाही. त्याचं काम काय? प्रकाश देण्याचं. तसं चैतन्य नावाचं ईश्वर आहे, त्या चैतन्य नावाच्या ईश्वराला कुठल्याच प्रकारचे विकार नाही आहेत. फक्त ते शक्ती देण्याचं काम करतो. काय करतो? तसं परब्रह्म आपल्याला फक्त आणि फक्त चैतन्य देण्याचं काम करतो, पण विकार त्याला काहीही करत नाही. तो निर्विकारी आहे. जसा सूर्याला कुठल्याच प्रकारचे विकार नाही आहेत, फक्त तो प्रकाश देण्याचं काम करतो. आपल्यापासून काही कोस मैल दूर आहे, पण तो आपल्याला काय करतो? प्रकाश देण्याचं काम करतो. त्याला कुठल्याही प्रकारचे विकार नाहीत. तसं साधूला कुठल्याही प्रकारचे विकार नसतात, कारण तो त्या मुळाधारपासून ब्रह्मरंध्रापर्यंत जाणारी जी नाद ब्रह्म, त्या नाद ब्रह्माशी एकरूप झालेला असतो. आणि ते नाद ब्रह्म जे आहे ते अग्निस्वरूप आहे. त्या अग्नी, जसे एकदा अग्नी एखाद्या वस्तूला आग लागली का त्याचं सर्वस्व काय करतो? नाश करून टाकतो. तसं एकदा का नाद ब्रह्म आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झाल्यानंतर आपल्याकडे असलेले विकार, आपल्याकडे असलेले विषय, आपल्याकडे असलेलं अज्ञान हे तात्काळ जाळून टाकतो. त्यांना हेच सांगायचं की नाद ब्रह्मातून आपला अंधकार जातो, आपला अज्ञान जातो.
हे त्यांना इथे सांगायचं आहे. झालेली सेवा आपले सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन सद्गुरुदेव दत्त.